हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रिन्स ट्रेडिंग मध्ये. मी पुष्पक दीक्षित, इन्व्हेस्टर, ट्रेडर आणि ट्रेनर इन स्टॉक मार्केट. तर जसं मी बघू शकता, आज आहे 26 मे, संध्याकाळचे 9:23 होत आहेत. थोडंसं मागच्या आठवड्यामध्ये थोडंसं माझं बिझी शेड्यूल खूप जास्त होतं, त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही. पण इथनं पुढे तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओज मिळून जातील. जर तुम्ही आपल्या अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि तुम्ही जर हे सगळे व्हिडिओज बघितला नसाल तर मी सगळ्यांना सांगेन की सगळे व्हिडिओ जाऊन बघा. तुमच्या लक्षात येईल की मार्केटला अनालाइज कसं करायचं असतं, मी पर्सनली कसं काम करतो, जेणेकरून तुम्हाला गोष्टी लक्षात येतील की कशा पद्धतीने काम करायचं असतं. आणि स्टॉक मार्केटच्या रिलेटेड खूप इम्पॉर्टंट असे पॉईंट्स आहेत जे यामध्ये मी सांगितलेले आहेत. सो चला जाणून घेऊया कशा पद्धतीने आपण काम केलं प्रिन्स ट्रेडिंग मध्ये सर्व गोष्टी. जर हा व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघा. ह्याच्यामध्ये एक ट्रेडरचं शेड्यूल कसं असलं पाहिजे या गोष्टी मी यामध्ये सांगितलेल्या आहेत. प्लस जसं मी तुम्हाला बोललो की मार्केटमध्ये एक इलेक्शन व्हॉल्टिलिटी आहे, सो त्यानुसार आपल्याला मार्केटमध्ये इलेक्शन व्हॉल्टिलिटी देखील बघायला मिळाली. ऑलरेडी जसं तुम्हाला माहिती आहे की ऑल टाइम हाय ऑलरेडी निफ्टीने घेतलेला आहे तुमच्या समोर. ऑल टाइम हायला ऑलरेडी निफ्टी आहे. बँक निफ्टी थोडंसं ऑल टाइम हायच्या अजून जवळ आहे, बट ऑल टाइम हाय अजून झालेला नाही. ओव्हरऑल थोडंसं जाणून घेऊया की कशा पद्धतीने मी पर्सनली हा आठवडा काम केलं, जेणेकरून जे जे लोक कोर्समध्ये नाही आहेत त्यांना समजेल की कशा पद्धतीने मी पर्सनली काम केलं. सो आपण सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट करूया 20 तारखेपासून. 20 तारखेला काय सुट्टीच होती, 21 तारखेपासून आपण स्टार्ट करूया. सो मी तर डायरेक्टली सिलेक्ट करतो, कारण 20 तारखेला तुम्हाला जसं माहिती आहे की इलेक्शन, पार्लमेंट इलेक्शन असल्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये सुट्टी होती. सो 21 तारखेला प्री मार्केट लेवल्स, त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता कशा पद्धतीने काम केलेलं आहे. इथं 11-17 सांगले की पोझिशन घेतलेले आहे. तुमच्या समोर इथं बघू शकता पोझिशन बुक, A to Z सर्व गोष्टी इथं तुमच्या समोर आहेत. परत एकदा आपला जेव्हा री एंट्री घेतली तेव्हा री एंट्री, आणि तुम्ही इथं स्वतः सगळ्या गोष्टी बघू शकता. त्यानंतर जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट इथं बुक केला. सो हे तुम्हाला जस्ट आता मी काय दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला समजावं. आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आपल्या कोर्समध्ये तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर आहे त्याला तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करून बघू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता 22 तारीख, तर तुमच्या समोरच आहे इथं देखील. इथं आपण एक बाईंगचा ट्रेड आयडेंटिफाय केला होता, तुम्ही इथं बघू शकता. इथे एक छोटासा प्रॉफिट बुक केला होता. ऍक्च्युअली मी खूप जास्त त्यावेळी बाहेर गेलो, त्यामुळे लेट खूपच जास्त झाला, त्यामुळे मी तर अपलोड करू शकलो पोझिशन. बट इथे एक छोटासा प्रॉफिट झालाय. तुम्ही जर बघा मार्केट पण चांगला आपल्याला त्या साईडला गेलेला आहे. त्यानंतर 23 मे तुम्ही इथं बघू शकता. तुमच्या समोर इथं परत पोझिशन इथं बनलेली आहे. त्यानंतर तुम्ही इथं सगळ्या गोष्टी इथं चेक करू शकता, सर्व गोष्टी तुमच्या इथं डोळ्यासमोर. सो इथं देखील इथं हे तुम्ही बघू शकता की प्रॉपर पोझिशन बुक अपडेट केले जाते. इथं पण एक आपण ठीकठाक प्रॉफिट इथं बुक केला. सो इथं तुम्ही बघू शकता की दोन सेलिंग पोझिशन बोलल्या, एक इथं एसएल एक्झिट झाली आणि इथं आपण इथं इथं एक्झिट केली. त्यानंतर येते 24 तारीख, जसं की तुम्ही इथं बघू शकता. इथं पहिल्यांदा आपण इथं पोझिशन बनवली 10-7 ला तुमच्या इथं समोर आहे. त्यानंतर मार्केटमध्ये मोमेंटम मोमेंटम आणि त्यानंतर इथं आपल्याला एक चांगला मोमेंटम देखील इथं बघायला मिळाला. ऑलमोस्ट जर तुम्ही इथं बघितला 400 पॉईंटचा मोमेंटम आपण इथे कॅप्चर केला आणि एक चांगला प्रॉफिट इथं आपण बुक केला. सो जसं तुम्ही इथं बघू शकता इथं बाय केलं होतं जे की बॉटम, आणि इथं आपण इथं एक्झिट केलं होतं. इथं काय एक्झिट केलं होतं सर्व रिझन मी आपल्या पेड स्टुडंटना सांगितलेलं आहे. सो मी इंटरेस्टेड असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता. सो जस्ट मी तुम्हाला हे दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला समजावं की कशा पद्धतीने मी काम करतो. जो रिसेंटली शुक्रवारचा ट्रेड होता, जर तुम्हाला इथं एक्झॅक्टली टायमिंग बघायची असेल तर टायमिंग पण बघू शकता. जस्ट मी तुम्हाला इथे एकदा दाखवतो. हे बघा 10 वाजून 7 मिनिट तुम्हाला इथे दिसेल, एक्झॅक्टली 10 वाजून 7 मिनिट. सो जिथे मी सांगले 715 ला तुम्ही पोझिशन घेतले, त्यानुसार तुम्ही इथं बघितला बेसिक टार्गेट आणि स्टॉप लॉस, जे की आपलं ऑलरेडी स्मूथली अचीव्ह झाले आणि एक्झॅक्टली मार्केटने बॉटम पकडलाय. हा जो टॉप आणि बॉटम आहे नॉर्मली आपण इथं मार्केटमध्ये प्रेडिक्ट करतो, ते पण इंट्राडे मध्ये. सो ह्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चला वन बाय वन आपण थोड्याशा गोष्टी जाणून घेऊया, थोड्याशा गोष्टी समजून घेऊया. आज तुम्हाला मी काही इम्पॉर्टंट पॉईंट्स, इम्पॉर्टंट मुद्दे शिकवणार आहे, तर तुम्ही लक्ष द्या. आज संडे स्पेशलचा आजचा व्हिडिओ असो, तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी सांगणार आहे. सो पॉईंट नंबर 1 मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. आज जसं तुम्ही बघताय मार्केटमध्ये इथं तुम्हाला इथं एक गोष्ट क्लिअरली दिसेल. मी जिथं मोमेंटम म्हणजे मी इथं बाय केलं मार्केटमध्ये त्या साईडला मोमेंटम. सो पहिला पॉईंट माझा तुम्हाला हा आहे की तुम्हाला मार्केटची डायरेक्शन माहिती असणं खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे खूप लोक असे असतात की त्यांना डायरेक्शन माहिती असेल नसेल फरकच पडत नाही. त्यांनी जस्ट मार्केटमध्ये बाय सेल त्यांना वाटतंय म्हणून एखादा कॉल टिप म्हणजे कुठल्याही रिझन नाही करतात. बट मला तुम्हाला काय म्हणायचं आहे, बायर सेलर सायकोलॉजी असू दे, एसएल हंटिंग असू दे, ट्रॅप ट्रेडिंग असू दे, ओव्हरऑल काही पण तुमचं तुम्ही जे काय करलं ते असू दे, बट डायरेक्शन मार्केटची माहिती असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आज माझा प्रॉफिट होण्यामागे रिझन काय आहे, पहिलं मेन रिझनच हे आहे की मला मार्केटची डायरेक्शन माहिती आहे. सो पहिल्यांदा तुम्हाला काम करायचं आहे डायरेक्शनवर. जेव्हा तुम्ही डायरेक्शनवर काम कराल की मार्केटमध्ये ह्या साईडला मार्केट जाऊ शकते आणि मार्केट पण त्या साईडला जायला स्टार्ट करेल, तेव्हा हळूहळू तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल आणि मग तुम्ही योग्य ठिकाणी एंट्री एक्झिट करू शकाल. सो पहिला जो मेन फोकस करायचा आहे तो डायरेक्शनवर करायचा आहे, आणि देन मग आपण एक्झिक्युशनवर येणार एंट्री आणि एक्झिटच्या. होपफुली हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल, तुम्हाला समजला असेल. पॉईंट नंबर 2, आज
तुम्हाला ह्यातनं एक गोष्ट शिकवायची आहे, जी आज मी तुम्हाला 1 आठवड्याचं माझं ट्रेडिंग दाखवलं. त्यानंतर जर तुम्हाला ओव्हरऑल माझं सगळं ट्रेडिंग बघायचं असेल, ऑलरेडी जर तुम्ही कोर्समध्ये आला तर तुम्हाला 1 वर्षापेक्षा जास्त बघायला मिळेल. बट इथं जर बघितलं तुम्हाला जानेवारी महिन्यापर्यंतचं तरी माझं प्रत्येक दिवशी, प्रत्येक आठवडा तुम्ही इथं बघू शकता, की मी काय-काय केलं. सो 29 तारखेपासून मी स्टार्ट केले व्हिडिओ करायला. त्या दिवशीपासून मी सगळे माझे इथं व्हिडिओज अपलोड आहेत, जाऊन तुम्ही बघा. त्यातनं तुम्हाला एक गोष्ट रिअलाईज होईल, की मी एकच स्पेसिफिक सेटअपवर काम करतो. मी स्पेसिफिक एकाच स्ट्रॅटेजीवर किंवा एका मनी मॅनेजमेंटवरच काम करतो. तुम्हाला ह्यातनं काय सांगायचं आहे, की तुम्हाला 100 गोष्टी फॉलो करत बसायच्या नाहीयेत किंवा तुम्हाला 3-4 गोष्टींवर एकदम फोकस करायचा नाही. एक गोष्ट घ्या, ती प्रॉपर तुम्ही बिल्ड करा. एक सेटअप प्रॉपर बिल्ड करा. त्यामध्ये मनी मॅनेजमेंट किती घ्यायचं आहे, म्हणजे किती रिस्क ओव्हरऑल घ्यायची आहे, रिस्क रिवॉर्ड किती घ्यायचा आहे, कुठल्या टायमिंगला काम करायचं आहे. त्यानंतर त्याची बॅक टेस्टिंग जर केली असेल, तर त्याची बॅक टेस्टिंग किती प्रॉपर पद्धतीने झालेली आहे. थोडक्यात काय, तुम्हाला एक बिझनेस म्हणून ह्यामध्ये काम करायचं आहे. जर तुम्ही सगळीकडे जात बसला, म्हणजे उदाहरण म्हणून तुम्ही एकदा ह्या व्यक्तीचे घेताय, एकदा त्या व्यक्तीचे घेताय, एकदा ह्या व्यक्तीकडनं घेताय, एकदा तुम्ही तुमच्या मनानुसार करताय, तर तुमच्या यामध्ये टाइम जो आहे, तो टाइम खूप जास्त जाणार. आणि जर तुमच्या यामध्ये टाइम गेला, तर तुम्हाला मग हळू तुमचा कॉन्फिडन्स पण लो होण्याचा चान्स आहे. सो म्हणून मी तुम्हाला म्हणतो, की एका गोष्टीवर फोकस करा, जे की तुम्ही जर आपल्या कोर्समध्ये आला, तर तुम्हाला ऑलरेडी जास्त डीपमध्ये समजेल. बट मला तरी पण, जरी तुम्ही कोर्समध्ये नाही आला, तरी पण मला तुम्हाला एक सजेशन हेच द्यायचं आहे, की स्पेसिफिक एका गोष्टीवर काम करून तुम्ही ग्रोथ करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला मार्केटमध्ये एक सस्टेनेबल ग्रोथ बघायला मिळू शकते. पॉइंट नंबर 3, जर तुम्ही आता एक गोष्टी इथं ऑब्झर्व्ह केला असेल, माझे असे मोठे प्रॉफिट्स किंवा असं स्पेसिफिक काय नाहीये. स्पेसिफिक स्पेसिफिक क्वांटिटी आहेत. एक क्वांटिटी ठरलेली आहे. बाबा एवढ्या क्वांटिटीने काम करणार. त्यानंतरनं स्ट्राईक प्राइस ठरलेली आहे आणि रिस्क रिवॉर्ड ठरलेलं आहे. मी कधीही हिरो झिरो कॉल केला नाही. कधीच नाही. मी हिरो झिरो मध्ये कधीही जात नाही. मी कधीच लवकर श्रीमंत होऊ दे किंवा लवकर मोठा प्रॉफिट होऊ दे, नाही. मला तुम्हाला काय सांगायचंय, तुम्ही एका दिवसाच्या प्रॉफिटवर फोकस करू नका. खूप लोकांचा फोकस असतो, की एका दिवसात प्रॉफिट होते. मग काही लोकं 9,000 क्वांटिटी मारतात. काही लोकं एक्सपायरीच्या दिवशी, म्हणजे मला जितकं आठवतंय, म्हणजे मी जेवढं लोकांचं बघितलंय, ₹10 चा प्रीमियम असू दे, ₹5 चा असू दे, ₹2 असू दे, या आशेनं मारतात 900 क्वांटिटी किंवा एक उदाहरण म्हणून 3,000 क्वांटिटी, की हां, बाबा एक 10 पॉइंट जरी गेले तरी 30,000 मिळतील. मी काय म्हणतोय, हे लॉजिकलच नाहीये. तुम्ही लॉजिकली जर ट्रेड करत नसाल, तर तुमचं प्रॉफिट पण त्यामध्ये बनणार नाही. सो तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवा, की एका दिवसाच्या प्रॉफिटवर फोकस नाही करायचा आहे. तुम्हाला फोकस करायचा आहे प्रॉपर एका बिझनेस मॉड्यूलवर. प्रॉपर एका बिझनेस मॉड्यूल किंवा एक बिझनेस म्हणून ह्याला बघायचं आहे आणि डे बाय डे ट्रेड करायचे आणि त्यानुसार तुम्हाला काम करायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओला एक बिझनेस म्हणून कसं काम केलं जातं ह्याच्याबद्दलची तुम्हाला एक मी एक्सेल शीट दाखवीन, की कशा पद्धतीने एक्सेल शीट मेंटेन करायची. सो जर व्हिडिओ आवडत असतील, या पॉइंट्स आवडत असतील, तर नक्की कमेंट करू शकता. लाईक करूया, मॅक्सिमम लोकांना शेअर करा, जेणेकरून मी तुम्हाला खूप जास्त लर्निंग करणे अशा पद्धतीचा देत जाईन. सो फुली हा पॉइंट देखील तुम्हाला लक्षात येणार आहे. आणि महत्त्वाचा पॉइंट जो आता मी तुम्हाला सांगणार आहे, जो आहे तिसरा पॉइंट. आज खूप लोकांना फुल टाईम यामध्ये व्हायचं आहे. खूप लोकांची इच्छा आहे, की त्यांना ह्या फुल टाईमच करायचं आहे. खूप लोकांना हे आवडतंय. खूप लोकांची इच्छा आहे, की त्यांना ह्यामध्येच करियर करायचं आहे. मला हे एक्सेप्ट आहे. मी समजू शकतो तुमच्या भावना, सर्व गोष्टी. बट एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे जोपर्यंत फायनान्शियल मॅनेजमेंट तुमचं नसेल, तोपर्यंत तुम्हाला इथं इथं येण्यात थोडासा प्रॉब्लेम आहे. फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे काय? लेट्स एक्झाम्पल, आता तुम्हाला पण माहिती आहे, की मे महिना चालू आहे. सो धरून चला, तुम्ही 2024 पर्यंत जर इथं तुम्ही जर फोकस करणार असाल, किंवा मला करियर म्हणून करायचं आहे. जर फुल टाईम तुम्ही देणार असाल, तर तुमच्याकडे पुढच्या 7 महिन्यांचं प्रॉपर अनालिसिस पाहिजे. बाबा घरचा रुटीन खर्च कसा होईल किंवा ओव्हरऑल कशा गोष्टी होतील, तुमचं करिअरच्या गोष्टी कशा होतील. तुम्हाला एक बिझनेस माइंडसेटनं एक बिझनेस तुम्ही स्टार्ट केला अशा वेळेनं बघायचं आहे. नाही की एक झटपट स्कीम किंवा तुम्हाला लगेच मोठं होईल अशा नाही. जर तुम्ही ह्याला बिझनेस म्हणून बघितला ना, तर इतका रिटर्न आहे ज्याचा तुम्ही विचार पण नाही करणार, जे बाहेरच्या बिझनेसपेक्षा तुम्हाला इथं मिळेल. बट त्यासाठी बिझनेस म्हणून बघणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो फुली ह्या गोष्टी समजून असतील तुम्हाला आणि तुम्ही समजून पण घ्या, की फुल टाईमसाठी फायनान्शियल मॅनेजमेंट तुमची खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. होपफुली ह्या पॉईंटमधून तुम्हाला लक्षात आलं असेल. संडे स्पेशल आहे म्हणून म्हणलं तुम्हाला काही सायकोलॉजिकल पॉईंट सांगावे, गोष्टी सांगायच्या, तर तुम्हाला गोष्टी लक्षात येतील. चला, ओव्हरऑल आता मार्केटबद्दल जाणून घेऊया, थोडंसं हे करून घेऊया. जसं की तुम्हाला मी बोललेलो मध्यंतरी, की आता हे जे मार्केट आज आपल्याला बघायला मिळत आहे, ओव्हरऑल ही तर आपल्याला अमित शहा कॅन्डल बघायला मिळाली, ही नरेंद्र मोदीजी कॅन्डल बघायला मिळाली. आणि ओव्हरऑल जसं नरेंद्र मोदीजी म्हणले होते, की मार्केटमध्ये ऑल टाइम आहे इथं असताना क्रॉस होऊ शकतो 22,300 असताना एक्झॅक्टली मार्केटनं ऑल टाइम क्रॉस केलाय. सो इलेक्शनच्या मुळे मार्केटमध्ये न्यूज बेस्ड ट्रेडिंग चालू आहे आणि एक वेगळ्याच लेवलची व्हॉलिटिटी आपल्याला बघायला मिळत आहे. जर आता तुम्ही ओव्हरऑल चार्टमध्ये बघायला गेला, तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला शेअर करेन, इथून पुढचे जे 2 आठवडे आहेत किंवा 3 आठवडे आहेत, तर मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करेन, की इलेक्शन्स असल्यामुळे तुम्ही तुमच्या मनी मॅनेजमेंटला सांभाळा, नाहीतर मार्केटमध्ये तुमचे लॉसेस होऊ शकतात. त्यानंतर जर तुम्ही इथं बघितला, ऑप्शन्समध्ये पण
जर आता तुम्ही बघितला इथं बँक निफ्टीचा पहिला 200 पॉईंट इथं आपल्याला क्लोज अप्पर साईडला बघायला मिळालेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता 200 पॉईंट प्लस. पण ते जर तुम्ही तो ऑप्शन बघितला, तो ऑप्शन मध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवेल, 200 पॉईंट गॅप अप होऊन पण, म्हणजे 200 पॉईंट पॉझिटिव्ह ओपन होऊन पण, जो ऍट द मनी आहे किंवा त्या जवळचे आहेत, जास्त असे वाढलेले नाहीत. मात्र सेम ऍट द मनीचे जे फुट आहेत ते खूप जास्त कमी झालेले आहेत. सो यातनं आपल्याला लक्षात येते की जे पीई मध्ये आहे ते पीई मध्ये सेलिंग खूप जास्त मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. म्हणजे जसं की तुम्ही जर बघितला, हा जो ऑप्शन चेन आहे, हा जो डाटा आहे ना, ह्या डाटातून सायकोलॉजी मार्केट जे समजून घेण्याची प्रयत्न करा, की कॉल वाढत नाहीये, मात्र पुट मात्र कमी व्हायला. म्हणजे आता तुम्ही बघा, बँक निफ्टी अपर साईडचा मोमेंटम करताय, कॉल वाढत अजिबात नाहीये, मात्र पुट मात्र खाली येत आहेत कंटिन्यू. तर यातनं आपल्याला काय समजतं, की जे रिटेलर्स आहेत ते कंटिन्यू मार्केटमध्ये बाईंग साईडला पोझिशन बनवायचा प्रयत्न करतात, की मार्केट आता खाली येईल, आता खाली येईल. सो हाय चान्स आहे मार्केट खाली येणार, नो डाऊट खाली येणार, बट त्यांना पूर्ण ट्रॅप करूनच मार्केट खाली येणार. आणि ज्या पद्धतीचे हे तुम्ही बघू शकता, सध्याचं जे मार्केट आहे ना, हे एफएनओच्या ज्या पोझिशन्स आहेत त्याच्यानुसार जास्त वर्क करतं. म्हणजे फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ज्या पद्धतीच्या पोझिशन्स बिल्ड होतात त्यानुसारच मार्केटमध्ये आपल्याला मोमेंटम बघायला मिळतात. त्यामुळे बायर आणि सेलरची सायकोलॉजी समजून घेऊन ट्रेड करणं तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. चला जाणून घेऊया की उद्या माझा कसा व्ह्यू आहे, कशा पद्धतीने मी मार्केटला बघत आहे, वन बाय वन सगळ्या गोष्टी. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. तुमच्या कमेंट मला खूप जास्त मोटिवेशन मिळतं आणि त्यानुसार मी तुम्हाला आणि जास्त व्हिडिओ अपलोड करेन. जसं आपण इथं बघू शकतो, मार्केटमध्ये इथं आपल्याला कंटिन्युअसली एक बाईंग मोमेंटम बघायला मिळत आहे. कुठून? इथून आपल्याला बाईंग मोमेंटम, जर मी निफ्टी फिफ्टी बघितली तर आपल्याला इथे 13 मे पासून एक वन साइडेड बाईंग आपल्याला बघायला मिळत आहे. आणि जर बँक निफ्टीमध्ये बघितला, बँक निफ्टीमध्ये देखील आपल्याला इथून 22 मे आणि इथून पण ऑलमोस्ट कंटिन्यू बाईंग मोमेंटम बघायला मिळत आहे. जर स्पेसिफिक 22 मे बघितला, जे की मी तो तुम्हाला दाखवतो, तर इथं बाईंगच आहे, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. ज्या पद्धतीचे हे बाईंग झालेलं आहे, हे मार्केट टोटली तर स्ट्रेच झाले, तुम्ही तर बघू शकता. सो माझा उद्याचा जो व्ह्यू आहे ऍज पर चार्ट मार्केटमध्ये, उद्या मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं. सो उद्या मार्केटमध्ये मी सेलिंग साईडचा व्ह्यू धरलेला आहे. का धरलेला आहे? जसं मी तुम्हाला बोललो की मार्केट खूपच जास्त असं स्ट्रेच झालं, मार्केट खूप जास्त स्ट्रेच झालं. सो एक आपल्याला सेलिंगसाठी एक रिट्रेसमेंट बघायला मिळू शकते. माझा व्ह्यू सेलिंग असला तर टोटल व्ह्यू सेलिंग नाही आहे, जस्ट एक रिट्रेसमेंट बघायला मिळू शकते, कारण मार्केटमध्ये एक अप्पर साईडचा मोमेंटम कंटिन्यू झालेला आहे. जसं की तुम्ही तो बघू शकता, मार्केट ऍटलीस्ट 48,700 किंवा 48,400 इथपर्यंत येऊ शकतं. परत मार्केट अप्पर साईडचा मोमेंटम करेल, परत मार्केट इथून परत अप्पर साईडचा मोमेंटम करेल, बट ऍटलीस्ट ही रिट्रेसमेंट आपल्याला बघायला उद्या मिळू शकते. दॅट्स वाय मी मार्केटमध्ये सेलिंग साईडला बघत आहे. प्लस जर तुम्ही तो 1 मिनिटचा चार्ट बघितला, जसं मी तुम्हाला बोललो की सगळे रिटेलर्स सेलिंग करून मार्केटमध्ये गेले. जसं तुम्ही बघू शकता, इथं ज्यांनी सेलिंग केलं, त्यानंतर इथं कंटिन्यू ज्यांनी सेलिंग केलं, मार्केटने इथं ऑलमोस्ट सगळ्यांना इथं बाहेर काढलंय. सो हाय चान्स आहे की आता त्यानंतर म्हणजे इथं ज्यांनी सेलिंग करून हारलेत किंवा चांगला त्यांचा लॉस झाला, आता मार्केट परत इथं कंटिन्यू सेलिंग मोमेंटम मार्केटमध्ये कंटिन्यू करू शकतो. सो एक्झॅक्टली कशा पद्धतीने आपण काम करू शकतो मार्केटमध्ये, जर उद्या मार्केट फ्लॅट ओपन झालं, जर उद्या मार्केट फ्लॅट ओपन झालं, सो एक तर आपण इथं डायरेक्टली सेलिंग बघू शकतो किंवा आपल्याला डायरेक्ट इथं ब्रेकआउट बघितल्यानंतर अशा पद्धतीने देखील आपल्याला सेलिंग इथं बघायला मिळू शकतं. त्यानंतर गॅप डाऊन ओपन झालं तर आपल्याला मार्केट जेव्हा डे लो क्रॉस करेल, जेव्हा गॅप डाऊन ओपन होईल तेव्हा आपण इथं सेलिंग करू शकतो. जास्त गॅप डाऊन ओपन झालं तर मात्र आपल्याला तिथं बाईंगचा प्लॅन करावा लागेल, कारण जसं मी म्हणलो जी रिट्रेसमेंट आहे ती डायरेक्टली डन होईल, त्यामुळे आपण मग तिथं बाईंगसाठी बघणार. जर गॅप ओपन झालं तर मात्र मार्केटचे खूप स्ट्रक्चर आणि सिनारिओज बदलतात. 49,160 ही खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. जर मार्केटनं या लेवलला कसंही ब्रेकआउट करू दे, गॅप अप होऊन होऊ दे, इथून येऊ दे, कसंही ब्रेकआउट होऊ दे, मी डायरेक्टली तिथं मार्केटमध्ये बाईंगला बघणार, कारण मग बायस आहेत ते खूप जास्त स्ट्रॉंग होणार आणि मार्केटमध्ये मग अजून जास्त एक स्ट्रेच बघायला मिळू शकतो बाईंग साईडला. सो फुली तुम्हाला अनालिसिस आवडलं असेल, गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या असतील, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मॅक्सिमम पुन्हा तुम्ही हे सगळ्या गोष्टी सांगा जेणेकरून त्यांना पण फ्रीमध्ये गोष्टी मिळतील. कमेंट करा विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला.